जे ग्रुपची पद्धत सांगितली आहे सचिन लोंढे यांनी त्याच पद्धतीनुसार ग्रुप पडले जाणार आहे। या सूचनेकडे लक्ष द्या। सुपर 8 मध्ये जे 1 ते 8 क्रमांकानुसार नेट रन रेटच्या आधारे 8 संघ राहणार आहेत त्या 8ही संघांनी लक्ष द्या। पहिला ग्रुप 3 तारखेला ग्रुप अशा प्रकारे खेळवला जाईल। नेट रन रेट मध्ये 1 क्रमांकावरती असणारी टीम, त्यानंतर 3 क्रमांकावरती असणारी टीम, 5 क्रमांकावरती असणारी टीम आणि 7 क्रमांकावरती असणारी टीम, हे 4 टीम्स 3 तारखेला सुपर 8चा ग्रुप खेळेल व 4 तारखेला नेट रन रेटच्या आधारे 2 या पोझिशनवरती असणारी टीम, 4 या पोझिशनवरती असणारी टीम, 6 या पोझिशनवरती असणारी टीम आणि 8 या पोझिशनवरती असणारी टीम। 3 तारखेला पहिला सामना होईल नेट रन रेटच्या आधारे 1 विरुद्ध 7 आणि दुसरा सामना होईल 3 विरुद्ध 5। 4 तारखेला पहिला सामना खेळवला जाईल 2 विरुद्ध 8 आणि दुसरा सामना खेळवला जाईल 4 विरुद्ध 6। धन्यवाद। मॅच होते सुरुवात। ओहो, पहिला चेंडू साहिल साठी इथं मात्र दर्जेदार पेश केलाय आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल। संदीप नवले आलेत समोरच्या बाजूने गोलंदाजी मार्ग होती। या अगोदर तुम्ही दोनही सामने पाहिले असतील ना तर संदीप नवले यांना मुख्य व्यासपीठाच्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं आणि या सामन्यामध्ये मात्र हिल एंडच्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत। ओ यावेळेस फटका खेळलाय शतरंग शक्ती तर कुठलाच नाहीये आणि साहिल कदमचा हा धूमधडाका आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार। षटकार साधावा फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटका। स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक। दोन धाबात गोलंदाज सज्ज होत आहेत संदीप नवले। काय कामकाज होणार 8 धाबात। ओ स्विच हिटचा फटका आणि याही वेळेस चेंडू नाही थांबणार। चेंडू चाललाय एक टप्पा घेत सरळ सीमा रेषा पार। साहिल कदमच्या बॅटमध्ये येतोय चौकार 4 धावा। सीमा रेषा वेधून गेला आरपार। स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार। ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे। ओ यावेळेस फुल टॉस आणि ह्या फुल टॉसचा घेतलेला खरपूस समाचार। षटकार साधावा फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटका। स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका। या स्पर्धेच्या निमित्तानं इक्विटास बँकेचे मॅनेजर अजय भाऊ करंडे या ठिकाणी उपस्थित झालेत। भाऊ आपलं देखील मनापासून स्वागत। त्याचप्रमाणे कायदेविषयक सल्लागार आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेबजी भोकरकर साहेबांचं या ठिकाणी आगमन आहे। सर आपलं देखील मनापासून स्वागत। ओटू कॉम्बॉक्स षटकार आलाय। आक्रमकता आता मैदानाच्या आतमध्ये धारण करतोय साहिल कदमसाठी पारितोषिक आलंय। जर अर्धशतक साजरं केलं तर सन्माननीय राहुलजी शिर्के पाटील कार्याध्यक्ष शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी क्रीडा काँग्रेस यांच्या वतीनं 501 रुपयांचं कॅश प्राइज आहे साहिल साठी अर्धशतकासाठी। 18 धावा आल्यात आणि 18च्या 18 धावा साहिल कदमच्या इंचार्ज बॅटमधून आलेल्या आहेत। हो इथं देखील स्विच हिट करायचा आहे।
डॉट बॉल येतोय जरसाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं कंप्लीट होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि स्कोअर कार्ड वरती तुम्ही टाका नजर. भराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळ टीम 18 धावा. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. पहिले षटक संपलंय. तब्बल 18 धावा संदीप नवले यांच्या या षटकामध्ये खर्च झाल्या. तर ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालेत. नाव आहे आभी पुंडे, गाव आहे थोरांदळे. थोरांदळे गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आभी पुंडे. ऑक्शन बोली प्रक्रियेमध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या 2 खेळाडूंमध्ये ह्या आभी पुंडेचा समावेश होता. तोच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ओव्हर नंबर 2 टाकण्यासाठी. P1चं षटक संपलेलं आहे आणि P2च्या षटकाला झालेली सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये. शांत प्रकारचं वातावरण शांत करणारे फटके साहिलनं खेळलेत. आता स्ट्राईक एंडवरती आहे पाबळ नगरीचा सितारा. आयकॉन म्हणून फार मोठी मागणी असलेला संपूर्ण महाराष्ट्रभर आयकॉन म्हणजे खरं तर फार मोठी मागणी आहे ना, तोच बॅटर पाहायला मिळतोय. नाव आहे कुणाल खोंड. ओहो कुणाल खोंड साडी टाकलेला हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये नाही येऊ दिला आणि डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 18 धावा डबल कव्हरती आहेत. प्रेक्षक वर्गाने केलेली गर्दी दर्दी प्रेक्षक खरं तर सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर करंडकच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. 18 धावा डबल कव्हरती आहेत. मॅच रंगतदार होणार यातील मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघ तगडे आहेत, ताकदवार आहेत. हो यावेळेस क्रॉस बॅटर फटका मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूपर्यंत पोहोचतोय. फेक आली आहे, एक सिंगल प्राप्त होती. धावसंख्या 1 वाढली आणि स्कोअर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. 19 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची जयंती आणि स्कोअर कार्डवरती धावा देखील 19च येताना पाहायला मिळतात. 19 आकड्यावरती धावफलक. साहिल कदम संपूर्ण आक्रमणाची धुरा आता स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे. त्या आक्रमणाला खरं तर आबीला रोखायचं आहे. हो मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. आभी डाऊन दी बॉल. साहिलचा खेळ होतोय खल्लास. बॅटर बात. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. एकोणीसच्या आकड्यावरती पहिला हादरा, पहिला धक्का भराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळ टीमला बसलेला आहे. अशोक बाबू पवार सभापती, डॉक्टर पंढराजी खिलारी उपाध्यक्ष सर्वज्ञ पतसंस्था आणि गोविंद शेठ खिलारी अध्यक्ष सर्वज्ञ माऊली पतसंस्था यांच्या मालकीची टीम तुम्ही पाहताय. भराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळ. तर दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे यांच्या मालकीची टीम यशवंत भाऊ 11 कारेगाव. असा सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसभरातला शेवटची मॅच, शेवटचा सामना आहे. अभि या षटकात अप्रतिम गोलंदाजी करतोय. ज्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात आता ती गोलंदाजी अभिची पाहायला मिळते. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाहू लिमगुडे दाखल झालेत. ओहो बाहूचा हा शॉट झेल इथं मात्र निसटलाय आणि चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 धाब्यांसाठी चौकार. असा कसा या पठ्ठ्याचा तोल फसला. डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. सोशल मीडिया प्रयत्न खर तर थोडेसे अपुरे पाहायला मिळाले.
शुभमने खरं तर शुभम गीते यांनी प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नाला यश आलेलं नाहीये. तर चौकार येतोय भाऊ लिमगुडच्या बॅटमधनं आलेला हा चौकार आहे. भाऊ लिमगुड आहे, मॅन फ्रॉम किंदूर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. मंचर नगरीमध्ये दाखल झालाय आणि आपली पॉवर दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळे चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. भाऊ लिमगुडे बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. दुसरा हादरा दिलाय बराडमाऊली सुपर किंग जातेगाव पाबळ टीमला. इथे मात्र दुसरा हादरा दिला जातोय. डोंगरे काका संपर्क करा ताबडतोब आयोजन कमिटीशी. या वेळेस इथे चेंडू खेळलाय, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक हो सोपा झेल नाही पकडू शकले. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, फेक आलीये आणि इथं मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये परतावं लागतंय. विकेट येते मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज होतोय बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. या ठिकाणी एक सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. इक्विटास बँकेचे मॅनेजर अजय शेठ करंडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी या ठिकाणी विनंती करेल आदरणीय विशाल शेठ निगोट यांना विनंती असेल आपण अजय शेठ करंडे यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. विशाल भाऊ मैड, अजय शेठ करंडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न करतोय. इक्विटास बँकेचे मॅनेजर बंदर शाखेचे आदरणीय अजय भाऊ करंडे यांना सन्मानित केले जाते. आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर चषकच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. दोन षटक संपलीत आणि दोन षटकांचा खेळ संपत असताना स्कोअर कार्ड वरती तुम्ही टाका नजर. धाव संख्या स्थिर आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाबलकावरती 24 धावा आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि समोरच्या बाजूनं हिल एंडच्या बाजूनं मारा करण्यासाठी गोलंदाज दाखल झालेत. नाव बाय आयकॉन शुभम गीते, तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातेगावचा टायगर निलेश शिंगवले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. खरं तर आता निलेश शिंगवले आणि कुणाल खोंड ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचलेली आहे. 6 षटकांची मॅच, 6 षटकांची लढत. आजच्या दिवसभरातला अंतिम सामना, शेवटचा सामना आहे आजच्या दिवसभरातला. हो यावेळी चेंडू आठ कव्हरच्या दिशेला खेळला. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न तिथं मात्र नकारा. फेक सुरेख आली आहे. एक सिंगल प्राप्त होईल, धावसंख्या 1 वाढली जाईल. धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचतीये. डबल कव्हरती 3 आघाडीला आलेले बॅटर बाद झालेत आणि डबल कव्हरती 25 धावात. आता खरं तर फार मोठी दारोमदार या दोन्ही फलंदाजांच्या खांद्यावरती आहे जातेगाव पाबळ टीमची. दोन्ही स्टार खेळाडू आहेत. महाराष्ट्रभर फार मोठी मागणी असलेले खेळाडू आहेत. एनबी ट्रॉफी मध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून तुम्ही निलेश शिंगवलेला पाहिलेला आहे. दुसऱ्या बाजूला के कुणाल खोंड, पाबळ नगरीचा सितारा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे.
हो यावेळेस क्रॉस बॅटेड फटका मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाला नाहीये संधी आणि चेंडू चालला एक टप्पा घेत सीमारेषा पार येतोय चौकार 4 धावा. सीमा रेषा वेधून गेला आरपार स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. धावसंख्या अगदी वाढली गेली जाऊन पोहोचले स्कोअर कार्ड वरती तुम्हाला घेऊन जातोय 29च्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. हो स्विच फटका खेळायचा कमबॅक करणारा चेंडू आहे शुभम गीते याचा आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट बॉल निर्धावा. निलेश शिंगवले खरं तर सरळ बॅटनं धावा येत होत्या इथं स्विच हिटचा फटका खेळला आणि चेंडू मात्र बॅटवरती नाही येऊ शकला. डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. आता खरं तर दोन्ही संघाचा आजच्या दिवसातला प्रवास पहा मित्रांनो एक एक विजय आणि एक एक पराभव हे दोन्ही संघाने पाहिलेला आहे. दोन्ही संघ आता खरं तर डिवचलेले वाघ आहेत एकमेकांसमोर इथं कुरघोडी करताना पाहायला मिळत आहेत. फुल टॉस चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक झेल टिपलाय आणि निलेश शिंगवले यांना जावं लागतंय माघारी विकेटचा बातान बॅटर बात. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. आटापला विकेट आली मैदानाच्या आत निलेश शिंगवले यांना जावं लागतंय माघारी तर त्यांच्या जागेवरती आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयकॉन शफिक शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इंदापूर तालुक्याला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत शफिक शेख मैदानाच्या आतमध्ये याचा आयकॉन म्हणून आज मात्र आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरीमध्ये दाखल झालेत. हो यावेळेस चेंडू बिग हिट केला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल शफिक शेख शून्यावरती बाद विकेटचा बतान बॅटर बात. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. बॅक टू बॅक लागोपाठचे 2 बॅटर बाद झालेत. निलेश शिंगवलेंच्या पाठोपाठ शफिक शेख यांना देखील जावं लागते माघारी. तर आता मात्र नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश भोंगळे अर्थात बाहू भोंगळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. याही खेळाडूकडे फार मोठी क्षमता आहे. कित्येक नामवंत स्पर्धा याही बॅटरनं गाजवल्यात. जुनं जाणत क्रिकेटमधलं हे नाव आहे. कित्येक प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे आहे. या दरम्यान क्षेत्ररक्षणातील चित्ता कैसर इनामदार यांचे या ठिकाणी शुभागमन त्यांचे सहर्ष स्वागत. 29 धावा आहेत 5 गड्यांच्या मधल्यामध्ये. हो यावेळेस चेंडू बिगिट करायचा चेंडू बॅटवरती परफेक्ट नाही येऊ दिला. डॉट बॉल येतोय षटक देखील संपलं जाईल शुभम गीते यांचं आणि शुभम गीते यांच्या या षटकात केवळ धावा आल्यात 5 आणि फलंदाज बाद झालेत 2. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली.
षटक क्रमांक मैदानाच्या 3 कंप्लीट झाली. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांचा खेळ संपत असताना भराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळ टीम 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 विकेटच्या दरम्यान 29 धावा धाबलकावरती केवळ पाहायला मिळत आहेत. म्हणजे तिथं धावा आल्यात मित्रांनो 3 षटकामध्ये, परंतु विकेट देखील 5 गमावलेले आहेत. आघाडीला आलेले 5 मोहरे आता टिपले गेलेत. मिडल ऑर्डर लोअर ऑर्डरला आता डाव सावरायचा आहे, परंतु आघाडीला आलेला बॅटर कुणाल खोंड मित्रांनो अजून देखील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. केवळ 3 चेंडूचा त्यानं सामना केलेला आहे. 2 धावा संख्येवरती तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवरती आभी पुंडे. ओहो, आभीचा हा चेंडू आणि कुणालला देखील जावं लागतंय माघारी. विकेटचा पतन. बॅटर बात. चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. पिन ड्रॉप सायलेन्स. क्रीडा रसिकांना ज्या खेळाडूच्या फलंदाजी करत तर पाहायची होती तो कुणाल खोंड आता माघारी गेलाय, तर त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल होतोय. सूरज पाटेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अभिनं काय गोलंदाजी केली मित्रांनो. या अगोदरच्या सामन्यामध्ये काहीसा महागडा पाहायला मिळाला अभि, परंतु इथं कमबॅक करतोय. आतापर्यंत केवळ 6 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत आणि 3 आघाडीचे बॅटर त्यानं बाहेर पाठवलेले आहेत. काय कामकाज होणार हे मात्र पाहायचं आहे. आता टीम थोडीशी अडचणी सापडलेली आहे. एका बाजूला गणेश भोंगळे आणि दुसऱ्या बाजूला सूरज, ह्या जोडीला डाव सावरायचा आहे. मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले दोनही संघ आहेत, एकमेकांविरोधामध्ये उभे ठाकले गेलेत. हो, यावेळी चेंडू उडावला. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू खाली आणि विकेटचं पतन. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा बॅटर बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. इतना सन्नाटा क्यों है भाई? न्यू बॅटर मैदानाच्या अजित तलोळे दाखल होत आहेत. अजित आलेत मैदानाच्या आतमध्ये. सात फलंदाज बाद झालेत. 29 धावा धाबलकावरती आहेत. बॅक टू बॅक 2 हादरे दिलेत. फ्री हॅट्रिक चंबट्यावरती अभिला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हो, सुरेख चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा चेंडू पॉईंटच्या दिशेला खेळला जाईल. डॉक्टर श्याम केलारी चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल प्राप्त होती आणि बऱ्याच वेळानंतर स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळालंय. धावबलकावरती 31 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. हो, याही वेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि भाऊ भोंगळे यांनाही जावं लागतंय माघारी. विकेटचं पतन. 8वा धक्का. बॅटर बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. या षटकात अभिनं काय गोलंदाजी केली मित्रांनो. धाव केवळ 1 खर्च केली आहे आणि 3 फलंदाज या षटकामध्ये बाद केलेत. घाई करा, थोडस खेळाला गती घ्या.
फायपर कंप्लीट करतायत अभि पुंडे. 5 फलंदाज त्यानं बाद केलेले आहेत. मित्रांनो, अभिची गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. इतकी दर्जेदार लाजवाब गोलंदाजी त्यानं या सामन्यामध्ये केलेली आहे. समोरच्या संघाला अक्षरशः आता अडचणीमध्ये आणलेला आहे. हो, यावेळेस चेंडू फाईन लेगला उडवलाय आणि पाठवलाय देखील सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. फटका असा ध्वजादार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे नवनाथ काळे मैदानाच्या आतमध्ये आलेत. मित्रांनो, विकेटचा कुठलाही दबाव दडपण त्यांच्यावरती जाणवलं नाही. पहिल्या चेंडूवरती त्यानं स्वतःच खातं षटकारानं खोललेलं आहे. 36 धावा आहेत. ओ, या दरम्यान चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. वाईट बॉल येईल. धावसंख्या एकीने वाढली जाईल. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 37 या आकड्यावरती धावफलक. अजित आणि दुसऱ्या बाजूला आता नवनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामकाज करते. हो, या चेंडूवरती वेग दाखवलाय. डॉट बॉल येतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 4 षटकं संपली. 4 षटकांचा खेळ संपत असताना धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. धावफलकावरती 37 धावा आहेत. 8 फलंदाज बाद झालेत. धावा येतात मित्रांनो. 4 षटकांमध्ये 37 धावा आहेत, परंतु उणीव कुठे आहे? 8 फलंदाज बाद झालेत. ही खरं तर एक दुःखाची बाब आहे जातेगाव पाबळ टीमसाठी, कारण धावा आल्यात परंतु विकेट देखील 8 गेलेल्या आहेत. सदतीस धावा आहेत. हो, यावेळेस चेंडू मात्र खेळला जातोय. क्षेत्ररक्षक अभि दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचल घेतली जाईल. एक सिंगल धाव. धावसंख्या अगदी पुढे गेली. 38 च्या आकड्यावरती 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्वप्नील जगताप 5वं षटक टाकण्यासाठी दाखल झाले. संघाच्या वतीनं 5वं स्वतःच्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्यासाठी स्वप्नील जगताप दाखल होत आहेत. हो, यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू खेळला गेलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अभि पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल प्राप्त होतीये. धावसंख्या वाढली आहे. 39 च्या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. बूंद से बनता है सागर. एका धावसंख्येनं स्कोर कार्ड अगदी हलटत ठेवलं जात आहे आणि धावफलकावरती 39 धावा आहेत. हो, यावेळेस या चेंडूवरती वेग दाखवलाय. दर्जेदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एकोणचाळीस वरती स्कोर कार्ड स्थिर आहे. ओहो, यावेळेस बराचसा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर चाललाय. व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या स्कोरमध्ये एक सिंगल धाव प्राप्त होतीये. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांच्याकडून 11 40 धावा आहेत.
हो याही वेळेस चॉर्क लेंथमध्ये टाकलेला स्वप्नील जगतापचा हा भन्नाट वेगाचा चेंडू डॉट बॉल निर्धाव बॉल आहे. धाव येत नाहीये. 8 फलंदाज बाद झाले. 40 धावा आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे स्वप्नील जगताप यांचा. हो या दरम्यान इथेही चेंडू डॉट आहे. निर्धाव आहे. पहा तुम्ही या षटकात स्वप्नील जगतापने देखील गोलंदाजी दर्जेदारच केलेली आहे. पहिले षटक जर सोडलं ना मित्रांनो तर नंतर कारेगाव टीमने जे काय कमबॅक केले ना अक्षरशः जखडून ठेवलंय, डांबून ठेवलंय, रोखलंय. धावसंख्या अगदी गोठली आहे. धाबलकावरती केवळ 40 धावा आहेत. कंजूस मारा, कंजूस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. याही वेळेस चेंडू डॉट आलाय. निर्धाव आहे. 5 षटकं संपलीत आणि धावफलकावरती 8 गाड्यांच्या मधल्यामध्ये 40 धावा आहेत. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चाळीस धावा आल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल आणि शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा संदीप नवले यांनाच आणलं जात आहे. धाबलकावरती 40 धावा आहेत. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. उद्या मात्र 4 संघ तुम्ही ताकदवर खेळताना पाहायला मिळणार आहे आणि त्या 4ही संघांना विनंती आहे की वेळेत हजर राहा. उद्या पहिला होणारा सामना आहे. आखोटाप्याचा चेंडू याही वेळेस बॅटवरती नाही येऊ दिला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आहे. उद्या होणारा पहिला सामना आहे लायर हार्टेड 11 आंबेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवगिरी हंटर्स मंचर. तर दुसरा सामना आहे स्क्विरल रिसॉर्ट आणि त्यांच्या विरोधामध्ये वेळेश्वर 11 व्यंकटेश वॉरियर्स युवा ब्रिगेड 96 ग्रुप बैलगाडा संघटना निगोटवाडी. असा सामना यावेळेस परफेक्ट बॅटवरती आलेला चेंडू सरळ फेकून दिलाय अगदी मुख्य व्यासपीठाच्या वरनं 6 धावांसाठी षटकार. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरल रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. धावेंची जी काय कोंडी बनली होती ही कोंडी आता या षटकारानं फोडलेली आहे. धावसंख्या अगदी वाढली जाईल. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकामध्ये आता आलेला हा आघात आहे, प्रहार आहे आणि धावसंख्या 46 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. यावेळी चेंडू पुन्हा एकदा फाईनच्या क्षेत्रामध्ये पाठवलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. 50 धावा इथे मात्र कंप्लीट होतात. अर्धशतक कंप्लीट झाले. 8 गाड्यांच्या मधल्यामध्ये भराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळ टीम 50 धावा कंप्लीट आहेत. या इवाली चेंडू एकदा आडव्या बॅटिंग खेळला जातो. गॅपमध्ये चेंडू चाललाय. शतरक्षक 2 चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना इथं बॅटर बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. शेवटची विकेट
मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 9 फलंदाज बाद झालेत. 51 धावा आहेत. हो यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक झेल नाही होऊ शकला. घेतली गेलेली एक सिंगल धाव. असा कसा या पठ्ठ्याचा तोल फसला. डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. सोपा झेल मैदानाच्या मिसळलाय. शेवटचा एक चेंडू बाकी राहिलेला. या षटकातला 52 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 9 गड्यांच्या मधल्यामध्ये 52 धावा आहेत. हो यावेळेस चेंडू मिड विकेटला पाठवलाय, सीमा रेषेच्या बाहेर आहे. इथं चौकार आलाय. 4 धावा. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. एक डाव एक इनिंग कंप्लीट झाली आणि प्रथम बॅटिंग करत असताना 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळ टीमनं बनवल्यात 56 धावा. तर दुसऱ्या बाजूला आव्हान ठेवलंय यशवंत भाऊ पाचंगे 11 कारेगाव या टीम समोर 36 चेंडू आणि 57 धावसंख्येची गरज. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनोच एकदा आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. लाईनअप मध्ये टीम मैदानाच्या आतमध्ये येते, त्या टीमचंही मनापासून स्वागत आहे. आणि आता 56 झाल्यात, विजयासाठी 57 बनवायच्यात आणि या 57 धाव्या कशा प्रकारे कंप्लीट होत आहेत, पूर्ण केल्या जात आहेत हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय खेड तालुक्यातील वाडा गावचा आवाज उत्तम सावंत सरांकडे. या सर, स्वागत आहे. रंगात रंगला खेळ हा न्यारा, साऱ्यांना चढली झिंग. रंगात रंगला खेळ हा न्यारा, साऱ्यांना चढली झिंग. भराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळचे शूरच ठरणार येथे अस्सल सुपर किंग. जिद्द स्फुरली आमच्या उरी आता जोमाने खेळणार. जिद्द स्फुरली आमच्या उरी आता जोमाने खेळणार. यशवंत भाऊ पाचंगे 11 कारेगावचे मावळे आम्ही शर्तीने झुंजणार. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक या स्पर्धेत पदार्पण करीत आहे. संघमालक काँग्रेस आहे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मान्य यशवंत भाऊ पाचंगे यांचा मालकी हक्क असलेला संघ यशवंत भाऊ पाचंगे 11 कारेगाव. थँक्यू. आंबेगाव प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय. भीमाशंकर चषक 2024च्या आजच्या तिसऱ्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवलं गेलात भराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळ या टीमनं 56 धावा आणि विजयासाठी टार्गेट सेट केले. यशवंतभाऊ पाचंगे यांच्या मालकीच्या यशवंतभाऊ पाचंगे 11 कारेगाव शिरूर या संघाला मात्र विजयासाठी बनवायच्यात 36 चेंडू 57 धावा हे टार्गेट मात्र सेट केलेलं आहे. आंबेगाव प्रीमियर लीग 2024 अर्थातच आपण पाहतोय भीमाशंकर चषक 2024 अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर तालुका आंबेगाव या मैदानावरती या क्रीडा नगरीमध्ये इथे आपण पाहिलं तर एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा तो मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. तब्बल 7 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा इथे आपण संपन्न होणारा पाहणार आहोत. 16 संघांचा सहभाग आहेत. प्रत्येक दिवशी 4 टीम खेळत आहेत. सुपर 8चा थरार देखील आपण पाहणार आहोत आणि सेमी फायनल मेगा फायनलच्या लढती देखील या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहेत. 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस, द्वितीय क्रमांकाला 75,000, तृतीय क्रमांक 50,000, चतुर्थ क्रमांकाला 35,000 आणि त्याचबरोबर आंबेगाव प्रीमियर लीगचे मानाचे भीमाशंकर चषक देखील आपण
विजेत्या उपविजेत्या तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या संघांना मात्र देऊन सन्मानित करणार आहोत। आणि विशेष करून गेली कित्येक वर्षे टेनिस बॉल क्रिकेटची परंपरा कायम राखणार आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्पोर्ट्स असोसिएशन आंबेगाव तालुका यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते। आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय। दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होईल। आघाडीचे सलामीचे बॅटर इथे मात्र बॅटिंगसाठी उतरत आहेत, तर पहिल्या क्रमांकाचे षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज तो देखील सज्ज होताना पाहायला मिळतोय। 36 चेंडू 57 धावांचा पाठलाग तो मात्र करायचा आहे। एक संघ सुपर 8ला दाखल झालेला आहे। फ्रेंड सर्कल पश्चिम विभाग तालुका आंबेगाव ही टीम आपण पाहिलं तर आजच्या दिवसातून सुपर 8ला पात्र ठरलेला आहे। तर दुसरा संघ कोणता ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत। अक्षय निर्मळ सर कळवतात, लेट्स प्ले डावाला सुरुवात। पहिला चेंडू बॅटची कडा घेत दिशा बदलेल आणि तिथे छोटी चुकी पडेल प्रचंड महागात। पहिल्या चेंडूवरती सुरुवात होते, सीमा पार आंबेगाव प्रीमियर लीगचा येतोय भीमाशंकर चषकाचा खणखणीत चौकार। सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार। 4 धावांच्या मदतीने संघाचं खातं मैदान ते उघडलं गेले। अभि पुंडे शुभम गीते ही जोडी आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये उभरत्या सिताऱ्यांचे दोन्ही कोहिनूर आहेत, एक आंबेगावचा सुपरस्टार एक हवेलीचा सुपरस्टार। फुल टॉस त्यावरती केलं आक्रमण, अभि पुंडे चेंडूला मात्र पाठविल टिप लॉंग ऑन सीमा पार, चौकारा पाठोपाठ षटकार। फटका असा ध्वजादार, हा गेला बुलंदी षटका। स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका। 2 चेंडू 10 धावा 70 चे चेंडू आपण पाहतोय। शिवन्या स्पोर्ट्स शॉप मंचर यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। रिव्हरचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न केला ते निलेश इंगवलेकडनं आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू अभि पुंडेला एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। धावफलक स्कोर काढती 3 चेंडू 10 धावा 33 चेंडू 47 ची गरज, 36 चेंडू 57 चा केला तो पाठलाग। एक चांगली सुरुवात देखील इथे आपण मैदान ते होताना पाहतोय। अभि पुंडे शुभम गीते दोन्ही रायझिंग स्टार आहेत, एक आयकॉन आहे तर एक संघाचा चॉईस खेळाडू। फुल टॉस त्यावरती केलं आक्रमण, चेंडू मात्र चाल फुल टॉल वसूल दे घुमा के षटकार। फटका असा ध्वजादार, हा गेला बुलंदी षटका। स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका। धन्यवाद डीचे। जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय। स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते ना त्या गोष्टीचा शेवट देखील चांगला होताना पाहायला मिळतो। यावेळीचा चेंडू होता वन्स अगेन बिग हिट बिग ब्लास्ट नो चान्स, चेंडू मात्र येईल सीमा पार षटकार। फटका असा ध्वजादार, हा गेला बुलंदी षटका। स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा यावेळीचा चेंडू आणि पुन्हा एकदा सीमा पार, सलग तिसरा लागोपाठ 3 षटकार। अभि पुंडे खेळतोय जबरदस्त बॅटिंग, मॅन इन फॉर्म। पहिल्याच षटकात धावफलकोती बनवला गेला। यशवंत भाऊ पाचंगे 11 कारेगाव बिनबाद 28 धावा। फटका असा ध्वजादार, हा गेला बुलंदी षटका। निलेश इंगवलेवरती केलं आक्रमण, केला हल्ला। अभि पुंडेनं 4 षटकार 1 चौकार 1 डॉट बॉल 6 चेंडू त्यानं इथे मात्र बनवल्यात 28 धावा। अभि पुंडेने शेवटच्या मॅच मध्ये सगळी धुरा आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे आणि जबरदस्त बॅटिंग करताना तो इथे मैदानात पाहायला मिळतोय। आयकॉन शुभम गीते ऑन स्ट्राइक। अभि पुंडेने आज मनाशी ठरवले की काय, खाईल तर तुपाशी नाही तर राहील उपाशी। एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य न देता षटकार चौकारांना
त्यानं पहिल्याच षटकात धावांचा पाऊस, धावांची लयलूट केली. यावेळीचा चेंडू होता शुभम गीते ऑन फायर. आयकॉन शुभमच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलाय. वाघांची धाड, फोडला पहाड, षटकार. फटका सा ध्वजार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. 70 चा चेंडू आहे, लगातो 6. शुभम गीतेच्या बॅट वरतून मिडल झालाय आणि मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलाय. षटकार आलाय. 6 धावांनी स्कोर कार्ड 34, तर विजयाचं समीकरण 29 चेंडू बनवायच्या 23 धावा. वैभव कदम समोर आयकॉन शुभम गीते. यावेळीचा चेंडू होता टीप एक्स्ट्रा कव्हरला, सुंदर कव्हर ड्राईव्ह. चेंडू मात्र चाल सीमा पार, षटकारा पाठोपाठ चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू. समीकरण बदलले. 28 चेंडू आणि इथे मात्र बनवायच्यात 19 धावा. यावेळीचा चेंडूता स्टेअर केला, सावध रीतीने डिफेन्स केला, खेळून काढलाय, स्ट्राईक रोटेट करतोय. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आयकॉन शुभम गीतेकडनं पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडगाव शहरी मतदारसंघातील धानोरीचा सुपरस्टार, टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांच्या तालमीत तयार होणारा हा खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम गीते, अभिपुंडे. यावेळीचा चेंडूता बॅटची कडा, अंदरुनी किनारा आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येईल. एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 39 धावा धावफलक होत आहे. शुभम गीते 3 चेंडू 11 धावा, अभिपुंडे 7 चेंडू 28 धावा, तर विजयाचं समीकरण 26 चेंडू 18 धावा. यावेळीचा चेंडूता फटका मात्र केलाय. फटका हवेत, चेंडू हवेत, सेल टिपलाय, विकेट चोईल पतन. पहिला फलंदाज अभिपुंडे, झेलबाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. जबरदस्त आक्रमण करणारा अभिपुंडे देखील आपण पाहिलं तर इथे मात्र बाद होतोय. पहिली विकेट येते आणि पहिला फलंदाज इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. एक कडी बाद, 39 धावा. अभिपुंडे यांच्यासाठी आपण पाहिलं तर लागोपाठचे 3 षटकार खेळले. त्यासाठी एच टायगर ऑफ आंबेगावचं क्रिकेट चन्नी आपण पाहिलं तर नेहमीच 7 समुद्रा पार आणि क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाची छाप सोडली. आंबेगाव भूषण सुशांत दादा जाधव यांच्या वतीनं अभिपुंडेला 500 रुपयांचं बक्षीस आहे. इथे देखील आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर उसळणारा चेंडूता विकेट किपरच्या हातात येतोय. एक डॉट बॉल. ड्रिंक्स ट्रॉली इथे आता मैदानाच्या आतमध्ये येईल. शेवटची मॅच आहे. ड्रिंक ट्रॉलीला विनंती आपण झटपट या. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये रिफ्रेश ड्रिंक्स सौजन्य देणारे अक्षरा मिल्क प्रोडक्ट्स लिमिटेडचे डायरेक्टर मान्य जितेंद्र शेठ व मान्य महेंद्र शेठ बांगर यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. अरे एक घोट घेतला की डोकं कसं तड 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 तड. थँक्यू. ड्रिंक ट्रॉली देखील आपण पाहतो मैदान येथे 2 संघ आपण पाहतो एकमेकांच्या समोर आहेत. यशवंतभाऊ पाचंगे 11 कारेगाव, दुसऱ्या बाजूला बराड माऊली सुपर किंग हा संघ देखील आपण पाहिलं तर सातेगाव पाबळचं इथे मैदान ती पाहायला मिळतोय. आज कोणता दुसरा संघ जो मात्र सुपर 8ला पात्र ठरणार ते देखील आपण पाहणार आहोत. मगाशीच आपण पाहिलं तर आमदार डेरंगे सरांनी सांगितलं उद्या ज्या 4 टीम खेळणार आहे त्या 4 टीमच्या कॅप्टनना विनंती आहे वेळेत या. उद्या पहिली मॅच बरोबर 10 वाजता सुरू होणार आहे. सगळे सामने वेळेत पूर्ण होत आहेत. त्यामुळे प्रत्येक टीमच्या कॅप्टनना आणि खेळाडूंना विनंती असेल की आपणही उद्या वेळेत या. उद्या या स्पर्धेतील दिवस क्रमांक 4 नवीन 4 संघ आणि नवनवीन खेळाडू आंबेगाव शिरूर तालुक्यातील इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील.
उद्याचा दिवस देखील प्रचंड सुपरहिट ठरणार आहे. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये पॅव्हिलियन सौजन्य देणारे मंचर नगरीचे भावी नगरसेवक मान्य राहुल भाऊ थोरात यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. उत्कृष्ट रंगसंगती आणि आकर्षक भव्य दिव्यतेने हरून गेले मान. क्रीडा स्पर्धांची उंची वाढवण्यात आले हे नितीन मंडप अँड डेकोरेशन. सर्व प्रकारचे मंडप, साऊंड सिस्टीम, भव्य स्टेज, मनमोहक लाइटिंग, जनरेटर अशा अनेक डेकोरेशन साहित्यांनी सुसज्ज. आकर्षक शुभ कार्य पॅकेज सुविधा, शासकीय कार्यक्रमांना, संस्थांना आणि सर्व क्रीडा स्पर्धांना सर्वोत्तम व्यवस्था पुरवणारे आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर सौजन्य देणारे एसपी मोटर्स डायरेक्टर मान्य अविनाश शेठ चव्हाण व मान्य सचिन शेठ राऊत आणि पंकज शेठ गुंजाळ यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. त्याचबरोबर किट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जनसेवक श्री रमेश भाऊ शिवाजी येवले, अध्यक्ष रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका, युवा नेते शिवसेना आंबेगाव तालुका, मोर्या ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या माध्यमातून आकर्षक किट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आंबेगाव प्रीमियर लीग मध्ये भीमाशंकर चषक 2024 मध्ये 70-70चा आकर्षक किट आपण पाहतोय. इथे मात्र प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती अतिशय रंगीबिरंगी किट आपण पाहिलं तर या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. शिवन्या स्पोर्ट्स शॉप ही मंचरचे ओनर वैभवदादा पिंगळे यांचं देखील मनापासून आभार आहोत. अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये, अनेक स्पर्धांमध्ये आपण 70-70चं त्यांच्या माध्यमातून किट पाहत असतो. गतवर्षी देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये देखील आपण 70-70चं किट पाहिलं आणि तेच किट आंबेगाव प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय. फुल टॉस चेंडूत आणि तो देखील मात्र खेळलाय टीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, एक टप्पा घेत चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू. एक गडी बाद 43वा ऐकॉन शफीक शेख इथे आपण पाहतोय. इंदापूर तालुक्यातून आज खेळाडू आज या स्पर्धेत पाहायला मिळतोय आंबेगाव प्रीमियर लीग मध्ये. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर स्टंपवरती येताना पाहायला मिळते. मिडल स्टिकवरतून विकेट किपर कुणाल खोंडच्या हातात एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक केलं जाईल का शफीक शेख कडनं, विजयाचं समीकरण आपण पाहतोय. चेंडू भरपूर आहेत, कमी धावा बनवायच्यात 22 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 14 धावा. शुभम गीते आयकॉन समोर गोलंदाज शफीक शेख आयकॉन. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळला टीप लॉंगॉनला. कॅप्टन निलेश इंगवलेला आपण पाहतोय. चेंडू अडवताना फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक कडी बाद 44 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. 21 चेंडू आणि 13 धावांची गरज. सकाळपासूनच आपण पाहिलं तर यशवंतभाऊ पाचंगे 11 कारेगाव या टीमकडनं युनिटी पाहायला मिळाली, एकीचं बळ पाहायला मिळालं, एक सूट पाहायला मिळाली. इथे देखील हळुवारपणे चेंडू ढकललाय, ड्राईव्ह केलाय कव्हरला, क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत एक डॉट बॉल येईल. किरण बांगर जो मात्र बॅटिंगसाठी मैदानात आलाय. खरं तर बॅटिंग करत असताना आक्रमकता किरणकडनं पाहायला मिळत नाही. तो स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. शुभम गीतेला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न करतोय. एकेरी दुहेरी धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि संघाचं धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न किरण बांगरचा तो देखील आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय टीप कव्हर, चुकी होते, चुकीला माफी नाही. चेंडू मात्र चाल सीमा पार, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा
तडका मारून चौका. थँक्यू. 48 धावा धावपल कोती. किरण बांगरचा कॉन्फिडन्स आता वाढताना पाहायला मिळेल. आत्मविश्वास आलाय. सुरुवातीचे 2 चेंडू तो डॉट झाला, त्यानंतर एक चौकार खेळलाय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. व्हाईट बॉल मैदान ती पंच कळतात. आउटसाइड द ऑफ स्टंप. खराब चेंडू. अतिरिक्त अवांतर धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती बदलतायत. आकडे बनवले जात आहेत. एक कडी बाद. 49 धावा. अक्षय निर्मळ सरांना आपण पाहते मुख्य पंचांच्या भूमिकेत. समीर जोशी सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येईल. फलंदाज बाद. समीकरण बदलले. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी बनवायच्यात 8 धावा. शेवटची 3 षटकं देखील आपण पाहिले तर इथे मात्र बाकी आहेत. आंबेगाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण सातत्यानं पाहतोय. प्रत्येक वर्षी क्रिकेटची स्पर्धा क्रिकेट खेळाडूंच्या भेटीला येताना पाहायला मिळते. क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. परंतु ही स्पर्धा कुठे संपते ना संपते. पुन्हा मंचर गावातील मंचर आजूबाजूच्या नगरपंचायत परिसरातील खेळाडूंसाठी पुन्हा एकदा क्रिकेटची पर्वणी ती देखील आपण पाहिलं तर भेटीला येताना पाहायला मिळते. रॉयल क्रिकेट क्लब मंचर आणि मंचरच्या माध्यमातून ती क्रिकेटची स्पर्धा देखील याच मैदानावरती येणारे 7 दिवस तो देखील क्रिकेटचा थरार या मैदानावरती आपण पाहणार आहोत. क्रिकेटची पंढरी म्हणून आपण पाहिलं तर आंबेगाव तालुक्याची ओळख आहे. अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर तालुका आंबेगाव या क्रीडा नगरीमध्ये आपण सातत्यानं मोठमोठे क्रिकेटचे स्पर्धा, क्रिकेटच्या प्रतियोगिता, क्रिकेटच्या टुर्नामेंट, क्रिकेटचे सोहळे ते देखील आपण पाहिलेले आहेत. आणि एका पाठोपाठ 1-2 टुर्नामेंट आंबेगाव तालुक्यात याच मैदानावरती आपण संपन्न होताना पाहणार आहोत. समीकरण बदलले. शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्यात 8 धावा. शुभम गीते 6 चेंडू 16 धावा. आयकॉन म्हणून तो आपण पाहिलं तर या स्पर्धेत पाहायला मिळतोय. मी सकाळी सांगितलं की नुकतीच तक्षशिला चषक पार पडली. त्या स्पर्धेत त्यानं 1 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलेलं आहे आणि त्या संघातील तो हुकमाचा एक आहे आणि तो इथे आपल्याला मैदानावरती ॲज अ आयकॉन तो मात्र पाहायला मिळतोय. कुणाल कोणच्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. शिवन्या स्पोर्ट्स शॉपी 7070 मंचर आंबेगाव वैभव दादा पिंगळे यांच्या वतीनं कुणाल कोणला 1000 रुपयांचं बक्षीस. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. सेल टिपलाय. विकेटचं होते पतन. फलंदाज आउट. फलंदाज बाद. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अजून एक पारितोषिक देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने येते. कुणाल खोंड इथे जर विकेट हॅट्रिक पूर्ण करीत असेल तर राहुल शिर्के पाटील कार्याध्यक्ष शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी क्रीडा काँग्रेस यांच्या वतीनं देखील कुणाल खोंडला इथे मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. कुणाल खोंड पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळगावचा सितारा. परंतु पाबळगावाचं नाव पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि भारत देशभर हा खेळाडू आपल्याला करताना पाहायला मिळालाय. पाबळ गावाचं नाव आणि पाबळची तो ओळख बनलाय. परंतु क्रिकेटच्या पटलावरती त्यांना आपलं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव देखील सातत्यानं झळकवलेलं आहे. आज तो पुन्हा एकदा कमबॅक करेल का ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदानात येत आहेत. अजून 2 विकेट बॅक टू बॅक हव्या आहेत. शिवन्या स्पोर्ट्स क्लब 7070 मंचर यांच्या वतीनं 1000 रुपये आणि इथे विकेट येईल. संदीप भैया नवले उपसरपंच कारेगाव दुसऱ्या विकेटच्या रूपाने होतील बाद. धक्का क्रमांक 3. फलंदाज आउट. फलंदाज झेलबाद. म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. चार विकेट गमावल्यात. 50 धावा धावपल कोत आहेत. कुणाल खोंड या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करतो. या मॅच मध्ये तो अडसर निर्माण करताना पाहायला मिळतोय. सलग 2 विकेट त्याने मिळवल्यात. किरण बांगर पाठोपाठ संदीप भैया नवले यांना देखील शून्यावरती
बाद करताना कुणाल कोंड इथे मैदान ती पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 2000 रुपये आहेत. राहुल शिर्के पाटील 1000 रुपये, शिवन्या स्पोर्ट्स 7070 मंचर, वैभवदादा पिंगळे यांच्या वतीनं देखील 1000 रुपये. हॅट्रिक बॉल आणि फक्त दिशा दिली, चेंडू मात्र अडवला जाईल स्क्वेअर लेगला. तोपर्यंत एक सिंगल मैदान येते. गौरव पाचंगे संघाचा संघनायक आहे, टीमचा कॅप्टन आहे, टीमचा नेता आहे आणि नेत्याला माहिती असतं की टीमला कसं पुढे घेऊन जायचंय आणि विजयाकडे मात्र आगेकूच करत विजय संपादित करायचा आणि तेच प्रयत्न गौरव पाचंगेकडनं पाहायला मिळतात. आयकॉन शुभम गीते यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय, चेंडू मात्र जाईल सीमा पार, सामना संपवलाय MS धोनी स्टाईलनं. आयकॉन शुभम गीते ऑन फायर आणि मॅच जिंकतोय, सुपर 8ला पात्र ठरतोय. यशवंतभाऊ पाचंगे यांच्या मालकीचा यशवंतभाऊ पाचंगे 11 कारेगाव विन द मॅच. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. आपला शानदार खेळ पाहुनी आम्ही झालो दंग. भीमाशंकर चषकच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला APL चा दमदार विजेता संघ. प्रत्येक क्षण समाजासाठी, समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्यरत देवेंद्र शेठ शहा. धन्यवाद डीचे ऑपरेटर आणि धन्यवाद श्रीराम 99+ साऊंड. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनार किताब जाईल जो आला, गोलंदाजी केली, 5 विकेट मिळाल्या, फायपर खोललं, बॅटिंग मधून 8 चेंडू 28 धावा, 4 षटकार 1 चौकार खेळणारा HC टायगर सुशांतदादा जाधव यांचं 500 रुपयांचं पारितोषिक मिळवणारा आंबेगाव तालुक्यातील तोरणदळेचा सुपरस्टार अभि पुंडे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, सामनावीर किताबाचा मानकरी. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचचा किताब हा दिला जातोय ज्या गोलंदाजानं अक्षरशः कहर ओकला. या सामन्यामध्ये फायफर कंप्लीट केला, 5 फलंदाजांना त्यानं तंबूचा आसरा दाखवला. असा आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे नगरीचा सितारा नाव आहे अभि पुंडे. या अभि मॅन ऑफ द मॅचचा किताब तुमची वाट पाहतोय. तुमच्यासाठी द ग्रेट आंबेगाव टायगर सुशांत दादा जाधव यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. राहुल दादा, संदीप भाऊ, राहुल दादा आणि संदीप लक्ष्मण भाऊ व्यासपीठावरती एक सन्मान घ्यायचा आपल्याला. लक्ष्मण भाऊ सन्मान चिन्ह. अभि या ना पळत. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देत आहोत आणि हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मंचर शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सन्माननीय शुभम शेठ बानखिले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अभि याला दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. आकर्षक असं टी-शर्ट आहे. शेखर शेठ खालकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. मॅन ऑफ द मॅच टी-शर्ट सौजन्य योगेश शेडवाणी यांना विनंती आहे आपण देखील यायचं आहे. अभि यांच्यासाठी आंबेगाव टायगर सुशांत दादा जाधव यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि आकर्षक असं टी-शर्ट अभिला दिलं जात आहे. धन्यवाद. आणि त्यानंतर खास खेड तालुक्यातनं आज आपल्या या ठिकाणी उपस्थित राहिले उत्तम सामंत यांचा आपण खरं तर सन्मान घेतोय.
उत्तम सावंत यांचा सन्मान केला जातोय. उत्तम सावंत यांचा सन्मान होतोय. आकर्षक दर्जेदार समालोचन यांचं आज मात्र पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर आपण खरं तर संघमालक पराभूत झालेली टीम जातेगाव पाबळ टीमचे संघमालक यांचा सन्मान होतोय. अशोक बापू पवार, गोविंद शेठ खिलारी आणि पंढरनाथजी खिलारी साहेब यांचा खरं तर सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. कुठलाही एक प्रतिनिधी या आपल्या टीमचा सन्मान होतोय. निलेश शिंगवले सर, कुणाल खोंड सर, अशोक बापू पवार संघाचे ओनर आहेत आणि त्यांचा सन्मान आपण देत आहोत. आणि या अगोदर जो सामना झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील द्यायचा आहे आणि तो किताबाचे मानकरी होते कुणाल खोंड. आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील दिला जातोय. सर्वांना सूचना आहे, खेळपट्टीवरती कुणी खेळायचं नाही, चेंडू टाकायचा नाही. विनंती आहे कारण खेळाडू लगेच साफसफाई खेळपट्टीची करायची आहे विशाल सर. त्यामुळे कुणी चेंडू टाकू नका. आता कुणाची नावं घ्यायला लावू नका. हॅलो बॅट्समन. ओ गुरुजी, गुरुजी, ओ गुरुजी, अहो थोडं बाजूला खेळा. चला बॉल बॉय, पिच पिच आखून घ्यायचं आपलं. बॉल बॉय इकडे या, इकडे या, इकडे.